श्री स्वामी समर्थ. यंदाची देवशयनी एकादशी या काही राशींचं भाग्य घेऊन येते. शुभयोगांचा महासंगम. पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार. सोबतच श्रीहरी विठ्ठलाचा मिळणार विशेष आशीर्वाद. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. विठ्ठल भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस म्हणजे देवशयनी किंवा आषाढी एकादशी लवकरच येत आहे. देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी, महाएकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हटले जाते. हिंदू धर्मात या एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात देखील होते. पुढील 4 महिने भगवान विष्णू योगनिद्रेत असतात आणि प्रबोधनी म्हणजे देवउठणी एकादशीला जागृत होतात. वैदिक पंचांगानुसार या वर्षाची देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही या वर्षाची देवशयनी एकादशी खूपच विशेष असेल. यंदा काही राशींच्या लोकांना या दिवसाचा विशेष लाभ होईल. त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धीत वाढ होऊ शकते. त्याच भाग्यशाली राशींबद्दल चला जाणून घेऊयात. वैदिक पंचांगानुसार देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी येत आहे, जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जातात आणि चातुर्मास देखील सुरू होतो. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा पूर्ण विधिवत केली जाते आणि उपवासाने उपासना केली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात असं देखील सांगितलं जातं. या वर्षाची देवशयनी एकादशी ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूपच विशेष मानली जात आहे. ही एकादशी काही राशींसाठी अत्यंत शुभ असेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धी वाढेल आणि त्यांची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. त्यापैकी देवशयनी एकादशी ही सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी एक मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि भाविक पूर्ण श्रद्धेने व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार याच एकादशीपासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. त्याचबरोबर चातुर्मासाची सुरुवातही होते. पंचांगानुसार 2026 मध्ये आषाढ शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 24 जुलै रोजी सकाळी 9:13 सुरू होऊन ही तिथी 25 जुलै रोजी सकाळी 11:35 समाप्त होईल. उदय तिथीनुसार देवशयनी एकादशीचे व्रत 25 जुलै 2026 वार शनिवारी पाळले जाईल. देवशयनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:16 पासून ते पहाटे 4:57 पर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 12:55 पर्यंत राहील. संध्याकाळच्या पूजेची वेळ संध्याकाळी 7:17 पासून ते रात्री 8:19 पर्यंत असेल. व्रताचे पारण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जुलै रोजी पहाटे 5:38 पासून ते सकाळी 8:22 दरम्यान करणे शुभ राहील. अशी मान्यता आहे की देवशयनी एकादशीच्या दिवशी खऱ्या मनाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आयुष्यातील समस्या दूर होऊ लागतात. भाविक दिवसभर व्रत ठेवून भगवंताचे स्मरण करतात आणि दुसऱ्या दिवशी विधिवत व्रताचे पारण करतात. महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी वारी करून दाखल होतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो वर्षापासून चालत आलेली दिंडी व वारकरी पंढरपुरात एकत्र येतात. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत विठुरायाच्या चरणी लीन होतात. या दिवशी उपवास करून विठ्ठलाची आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. देवाला तुळशीची पानं अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना देवशयनी एकादशीच्या दिवशी मिळणार आहे भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहेत सकारात्मक बदल. त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, विठ्ठल विठ्ठल जय हरी. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास.
ज्योतिषशास्त्रानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींना शुभ फळे मिळू शकतात. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. गुंतवणुकीतून नफा देखील मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगती देखील होऊ शकते आणि वैवाहिक सुखात वाढ होऊ शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील राहणार आहे. सोबतच देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला मिळत आहे भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत सकारात्मक बदल. या दिवशी खास करून तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहे. सोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला गूळ आणि लाल रंगाची फुले अर्पण करा. त्यामुळे तुमचे सौभाग्य वाढेल असं सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये यश आणि कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात. भगवान विष्णूच्या आणि भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि बचतीत देखील वाढ होऊ शकते. कारण या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. सोबतच या काळामध्ये उत्पन्नाचे स्रोत देखील वाढत आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढून तुमचे उत्पन्न देखील वाढू शकते. या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच तुमचे आरोग्य देखील उत्तम राहील. सोबतच या काळामध्ये वर्षानुवर्षे तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील राहू शकेल. त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. त्यानंतर आहे कन्या रास. ज्योतिषशास्त्रानुसार देवशयनी एकादशीचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच फायदेशीर ठरू शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी देखील मिळू शकतात आणि तुम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं कराल. तुम्हाला मित्र आणि प्रियजनांकडून पाठिंबा देखील मिळू शकतो. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवताना देखील दिसणार आहात. सोबतच भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती देखील होऊ शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळामध्ये व्यवसायामध्ये अधिक मुनाफा प्राप्त झालेला पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर या काळामध्ये वैवाहिक जीवन सुखी असेल. कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. त्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. त्यानंतर आहे तूळ रास. देवशयनी एकादशीच्या दिवशी तूळ राशीच्या व्यक्ती अनेक यश मिळवू शकतात. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला या काळामध्ये कामाच्या ठिकाणी मिळू शकते, ज्यामुळे सकारात्मक परिणाम देखील दिसून येतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होऊ शकते. सोबतच या काळामध्ये भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील असणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये बेरोजगार व्यक्तींना या काळामध्ये नोकरीच्या चांगली संधी देखील प्राप्त होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी दक्षिणावर्ती शंखात केशरयुक्त दूध भरून विष्णूचा अभिषेक करा. त्यामुळे शुभ फळ प्राप्त होईल असं सांगितलं जात आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना देवशयनी एकादशीच्या दिवशी मिळणार आहे भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.